की आपल्याकडे संस्कृती आहे आंदोलक म्हणून एका मर्यादेपर्यंत लाड करायचा, परंतु गुन्हेगारी आंदोलक जेव्हा होतो, शृंखलाचा मालक जेव्हा होतो, त्यावेळेस मला असं वाटतंय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा, जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा, जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा। जरंगे असतील आरोपी किंवा त्यांच्या सोबतचे जे कोणी असतील, ह्या सगळ्यांना 302 या इंडियन पिनल कोड खाली आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे, आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे, आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे। हे घ्या पुरावा सरकार, हे घ्या पुरावा। हे मुंबईमध्ये येऊन काय काय करू शकतात आणि त्यांच्या ह्या एकूण कार्यप्रणालीमुळे पूर्वी जीडीपीचं काय नुकसान झालंय, शासकीय मालमत्तांचं काय नुकसान झालंय, त्याचबरोबर जरंगे हे स्वतः कोणत्याच एफआयआर मध्ये आरोपी कसे होत नाहीत, कशा प्रकारचा दबाव असतो, ह्या सगळ्या बाबी आम्ही जे आहेत त्या तक्रारीत नमूद होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगानं सुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे विनंती केलेली आहे। किती गुन्ह्यांमध्ये चार्जशीट जाऊ शकले आतापर्यंत, काडतूस बंदुकीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी बाहेर येतात, का येतात, तर जरंगेनी ज्या प्रकारे दहशत माजवलेली आहे आणि त्याची जी बोलण्याची पद्धत आहे, ती पद्धत मराठा समाजाची फसवणूक करत आहे। त्यासोबत महाराष्ट्रामध्ये त्याचं जे जुनं काँग्रेसी त्याच्या डोक्यात बसलेलं राजकारण आहे अशा प्रकारचं, त्याच्यातून अशा प्रकारे असं आमचं म्हणणं आहे की गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार हा घडलेला आहे, हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे। चिंता फक्त जरंगेची आहे। घालून पाडून किती जरी ओबीसी सन्माननीय मंत्री असलेल्या छगन भुजबळांना कुणी बोललं जरंगे, तरी सुद्धा त्याची दखल घेतली जाणार नाही। आज माझ्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातल्या एका पत्रकारांनी त्यांना विचारलं, थेट वेडं म्हणायचं, थेट काहीतरी आरेकारे बोलायचं। मी डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आणि श्री शंकरराव लिंगे आम्ही दोघांनी मिळून ही याचिका दाखल केलेली आहे। ही याचिका दाखल करण्यामागचा उद्देश हा पूर्णतः संविधानिक आहे। आपणास मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी ही बऱ्यापैकी महाराष्ट्राला आणि माध्यमातल्या पत्रकारांना आणि आता सामान्यातल्या सामान्य हिंदुस्थानी माणसाला, महाराष्ट्रातल्या माणसाला आता त्या आरक्षणाची पार्श्वभूमी माहिती झालेली आहे। मराठा समाज हा जे सामाजिक मागासलेपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सामाजिक मागास ठरत नाही, हे मान्य सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याच्या नंतर काही लोकांनी आरक्षणाचा अट्टास सोडला नाही। त्यांची मतं ही अत्यंत पॉलिटिकल स्वरूपाची असल्यामुळं आणि म्हणून एक आंदोलन स्वरूप, आंदोलन म्हणणार नाही मी, आंदोलन स्वरूप दिखावा म्हणजे एक चित्र, आंदोलन स्वरूप एक चित्र तयार करण्यात आलं। आम्ही कायम म्हणत आलो की आरक्षणाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे, परंतु नुसतं राजकारणच झालं नाही तर त्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील आपल्याला पाहायला मिळाली। आपल्याला सांगायचंच झालं शृंखला म्हणून तर आपण अंतरवाली सराटी येथे उपोषण पाहिलं, उपोषणासोबत पोलिसांवर झालेले हल्ले पाहिले। त्यानंतर आपण बीडमध्ये आरक्षणाच्या विरोधात जे कोणी बोलल त्यांच्या खासगी आस्थापनांपासून ते घरं सुद्धा जाळण्याचा कसा काय प्रकार घडला ते आपण पाहिलं। तेच नाही तर मुंबईमध्ये या परेल दादरमध्ये येऊन गाड्या फोडण्या इतपत आपण सगळं पाहिलं। ही एक माध्यमांना दिसलेली बाब आहे, परंतु मला आपल्याला सांगायचं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी केवळ काडतूस आणि बंदूक सापडले इथपर्यंत राहिलेली नाही, शाळा बंद केल्या इथपर्यंत राहिलेली नाही, तर अत्यंत गंभीर असा प्रकार ह्या प्रकरणामध्ये घडला। आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही आणि तो आता रेकॉर्डचा पार्ट आहे।
ह्या प्रकरणामध्ये एक गंभीर बाब म्हणजे श्री जरंगे आहेत त्यांचे साथीदार यांनी 31/10/2023 रोजी म्हणजे एक ज्याला म्हणतो क्रिमिनल कॉन्स्पिरसी, आपल्या कायद्यामध्ये एक फ्रेज आहे, एक टर्म आहे, मास्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्वंट. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनांच्या बाबतीमध्ये आंदोलनाला चिथावणी देणारा, जाळपोळ करणारा आणि मास्टर माइंड या तिन्हीला सुद्धा सेम मानलेला आहे. ह्याच तत्वावर 31/10/2023 रोजी विलास किशन क्षीरसागर ह्या माळी समाजातील युवकाचा खून करण्यात आला. अत्यंत गंभीर आहे. तो खून जो आहे करण्याचा उद्देश फार गंभीर आहे, गर्भित आहे. तो असा आहे की खून ज्या तारखेला झाला त्या दिवशीच्या आदल्या रात्री म्हणजे त्या रात्री तोंडात मुतू असं म्हणून त्याला आगीत ढकललं जात होतं. तो व्हिडिओ सुद्धा आम्ही मान्य न्यायालयाच्या याच्यासाठी ठेवलेला आहे, म्हणजे न्यायालयाने पाहण्यासाठी. त्यासोबतच ती व्यक्ती ही दोन्ही पायाने अपंग आहे. त्यासोबतच तेवढ्या अंतरावर, उंचीवर फाशीच घेतली जाऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी रिपोर्ट म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की आपण तज्ज्ञांचा विचारात घेऊन पोस्टमॉर्टम रिपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी पाहून तक्रार जी आहे श्री लिंगे साहेबांनी, शंकर लिंगे साहेबांनी संबंधित पोलीस स्टेशनला दिली. नुसती पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही तर पोलीस महासंचालकांना सुद्धा तक्रार दिली होती. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला असता आमच्या हे लक्षात आले की आंदोलनाच्या आड गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि त्या तक्रारीत स्पष्टपणे जरंगेंचं नाव लिहिलेलं आहे, जरंगेंचा त्याच्यामधला उद्देश लिहिलेला आहे. त्यासोबतच हे जे म्हणजे गुन्हेगार आहेत त्या संदर्भामध्ये म्हणजे मी तुम्हाला एक ओळख सांगतो. 30/10/2023 रोजी 8 ते 9 दरम्यान दोन्ही पायांनी अपंग असलेल्या अमुक हे मराठा आंदोलनाच्या श्री जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण पेंडॉल आहे, जे की शरद सहकारी बँकेच्या समोर आहे. त्या ठिकाणी त्या दिवशी शासनाची प्रेत यात्रा जाळण्यात आली आणि ती जाळत असताना या अपंग असलेल्या मयत किसन क्षीरसागर यांना ढकलत होते त्या आगीमध्ये. त्याचबरोबर त्यांच्या तोंडात मुतुका असे बोलत होते. त्या रात्री समोर असलेल्या झाडाला दोन्ही पाय खाली टेकतील आणि फाशीच घेतली जाऊ शकत नाही अशा उंचीवरून फाशी घेतल्याचे दर्शवण्यात आले. तसेच गळ्याचा गमछा जो आहे तो हनवटी आणि नाकाकडे आहे, तेव्हा फाशी स्वतःहून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच दोन्ही पायांना अपंग असलेली व्यक्ती स्वतःहून फाशी घेण्याचा प्रश्नच नाही. सदर फाशी नसून बँकेचे सीसीटीव्ही फुटेज उपस्थित मराठा आंदोलक यांच्याकडून तातडीने चौकशी करून गुन्हा दाखवून खुनाच्या मागचे रहस्य उघडकीस आणावे. हा खून आहे. आम्ही म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स पाहिले, त्यासोबत तज्ज्ञांची थेरी आणि तज्ज्ञांची मतं जाणून घेतल्याच्या नंतर हा खून आहे. आणि हे केवळ म्हणजे आंदोलनाला ग्लोरीफाय करण्यासाठी हे केलं चाललंय. ज्या प्रकारे पोलिसांना दडपण आहे, पोलिसांना तक्रार दिली आहे, पोलीस महासंचालक महोदयांना तक्रार दिलेली आहे, परंतु जरंगे हे एक असा, मला कुणाला हिनवायचं नाही आहे, परंतु उद्बोधात्मक सांगायचं झालं तर आजार होऊन बसलं की काय चर्चेचा विषय झालाय. कारण पोलिसांनी जर कर्तव्य बजावलं, गुन्हे दाखल केले तर ऑन एअर सांगितलं जातं की ते गुन्हे मागे घ्या. गुन्हे कसे मागे घ्यायचे? आतापर्यंत मागास आयोगाच्या शिफारशी आपण पाहिल्या होत्या, पण जरंगे सांगते, आजच्याच सकाळची बघा तुम्ही, जरंगे सांगतो हे याच्यात टाका, ते त्याच्यात टाका. कायद्याची किती मात्र अभ्यास आहे कोणालाही माहिती नाही. गंभीर पोलिसांवरले गुन्हे असतील, किती गुन्ह्यांमध्ये चार्जशीट जाऊ शकले आतापर्यंत. काडतूस बंदुकीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी बाहेर
येतात. का येतात तर जरंगेंनी ज्या प्रकारे दहशत माजवलेली आहे आणि त्याची जी बोलण्याची पद्धत आहे ती पद्धत मराठा समाजाची फसवणूक करत आहे. त्यासोबत महाराष्ट्रामध्ये त्याचं जे जुनं काँग्रेसही त्याच्या डोक्यात बसलेलं राजकारण आहे अशा प्रकारचं त्याच्यातून अशा प्रकारे असं आमचं म्हणणं आहे की गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार हा घडलेला आहे. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. तेव्हा क्रिमिनल प्रोसिजर कोड 154 खाली आतापर्यंत शंकरराव लिंगे साहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आलेलं नाही. त्याचबरोबर 173 सीआरपीसी खाली आतापर्यंत म्हणजे एफआयआर झालेला नाही. अनेकांच्या मनात प्रश्न येईल की लिंगे साहेबांचा संबंध कसा, तर त्याचं कारण स्पष्ट आहे. लिंगे साहेब त्या समाजाचे आहेत. त्यांनी स्वतः जाऊन तिथे विचारणा केलेली आहे. त्याचबरोबर भारतीय कायद्यामध्ये ही स्पष्ट तरतूद आहे ज्यांच्याकडे रिलायबल माहिती खुनाची आहे ती कुणीही त्रस्त व्यक्ती सुद्धा जाऊन फिर्याद देऊ शकते आणि तशा प्रकारची स्पष्टपणे फिर्याद काय म्हणजे पुराव्यासह देण्यात आलेली आहे. परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आणि म्हणून एका मृत अपंग व्यक्तीला जे की म्हणजे हेतुता मारण्यात आला, आमचं म्हणणं आहे त्या मारण्यामागचा उद्देश लवकरात लवकर बाहेर पडला पाहिजे. जरंगे असतील आरोपी किंवा त्यांच्या सोबतचे जे कोणी असतील ह्या सगळ्यांना 302 या इंडियन पिनल कोड खाली आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे. आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे. आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे. हे घ्या पुरावा सरकार, हे घ्या पुरावा. तुम्ही ऐकत नाहीत म्हणून आम्ही माननीय उच्च न्यायालयात गेलो. तुमच्यावर दबाव आहे, परंतु सुज्ञ नागरिक म्हणून आमची एक जिम्मेदारी अशा प्रकारचे गंभीर अपराध जर आंदोलनाच्या नावाखाली केले जात असतील तर भारतीय संविधानातील आर्टिकल 21 चा हा भंग आहे आणि म्हणून क्रिमिनल लॉ इंटू मोशन त्या प्रकरणात आणावा असा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. दुसरा जो मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की जरंगे हे 20 तारखेपासून मुंबईत येणार असं जे बोललं चाललंय. हो, घोषणा केली आम्ही, ते लावलेत ना, पुरावेच जोडलेत. त्याच्या बाबतीमध्ये आम्ही माननीय अतिरिक्त पोलीस मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक जालना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बीकेसी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पार्क या सगळ्यांना पिटिशनमध्ये पार्टी केले. जरंगेंना सुद्धा आम्ही याच्यात पार्टी केली आणि आम्ही स्पष्टपणे आमची जी तक्रार आहे 9 जानेवारी 2024ची त्या तक्रारीत आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जरंगेची आतापर्यंतची पार्श्वभूमी राहिलेली आहे आणि जरंगे हे मुंबईमध्ये येऊन काय काय करू शकतात आणि त्यांच्या ह्या एकूण कार्यप्रणालीमुळे पूर्वी जीडीपीचं काय नुकसान झालंय, शासकीय मालमत्तांचं काय नुकसान झालंय. त्याचबरोबर जरंगे हे स्वतः कोणत्याच एफआयआरमध्ये आरोपी कसे होत नाहीत, कशा प्रकारचा दबाव असतो, ह्या सगळ्या बाबी आम्ही जे आहेत त्या तक्रारीत नमूद होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगानं सुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे विनंती केलेली आहे की आपण तातडीने या प्रकरणामध्ये म्हणजे जे आहे प्रोहिबिटरी ऑर्डर्स पास कराव्यात. कारण प्रोहिबिटरी ऑर्डर्स न पास करण्यामागच्या काही कारणं आहेत. ज्या प्रकारे आम्ही ह्याच्यात लिहिलंय की सरकार 2 गटामध्ये वाटलं गेलं, ओबीसी वर्सेस मराठा. त्याचं कारण असं आहे की सामान्यपणे जर कोणी आवाज उचलला संविधानिक बाब म्हणून तर ताबडतोब टार्गेट केलं जातंय. चिंता फक्त जरंगेची आहे. घालून पाडून किती जरी ओबीसी सन्माननीय मंत्री असलेल्या छगन भुजबळांना कोणी बोललं जरंगे तरी सुद्धा त्याची दखल घेतली जाणार नाही. आज माझ्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातल्या एका पत्रकारांनी त्यांना विचारलं, थेट वेडं म्हणायचं,
थेट काहीतरी अरेकारे बोलायचं, हा लाड मी स्पष्टपणे सांगत आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये मंत्र्यांच्या बाबतीत ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज असेल, आमच्या बाबतीमध्ये डिग्निटी असेल, सामान्यातल्या सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये डिग्निटी असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाता त्यांना मुंबईमध्ये आझाद मैदानात त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता, मास्टर माइंड त्यांचं कृत्य लक्षात घेता त्यांना कोणत्याच प्रकारे तिन्ही ठिकाणी परवानगी देण्यात येऊ नये आणि त्यातले त्यात ते ज्या जागेवर दोन वेगवेगळ्या म्हणजे ओबीसीनी मागितलंय तिथे आंदोलन करणार आणि यांनी मागितलंय आम्ही तिथे आंदोलन करणार, ह्या दोन्ही बाबी ज्या आहेत म्हणजे घर्षण आणि संघर्ष आणि सामान्यातल्या सामान्य मुंबईतला जो कॅपिटल आहे, इकॉनॉमिक कॅपिटल आहे, ज्या कॅपिटलला आतापर्यंत म्हणजे कोणी तोडू शकलं नाही, अशा वेळेस करोडो लोक इथं आणू आणि इथलं जनजीवन, इथलं शेअर मार्केट, इथलं मंत्रालय, सार्वजनिक आयुष्य वेठीस पकडू, सामान्य कष्टकरी जो इथे दिवसभर कबाड कष्ट करतो आपल्या मुलाबाळांसाठी त्यांना अडचणीत आणू, ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी पूर्ण विराम मिळाला पाहिजे आणि हे केवळ माननीय उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येते, कारण रीट ज्युरिस्डिक्शनच्या अखत्यारीत येते, म्हणून प्रोहिबिटरी ऑर्डर्ससाठी सुद्धा आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयात ती प्रेयर केलेली आहे. पहा, जरंगे काही कायद्याहून मोठा नाही आणि मला एवढंच म्हणायचंय की आपल्याकडे संस्कृती आहे आंदोलक म्हणून एका मर्यादेपर्यंत लाड करायचा, परंतु गुन्हेगारी आंदोलक जेव्हा होतो, शृंखलाचा मालक जेव्हा होतो, त्यावेळेस मला असं वाटतंय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा, जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा, जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा. काही दिवसांपूर्वी हेमंत पाटील यांनी दाखल केली होती याचिका एकंदरीत या अनुषंगाने, पण त्या सुनावणीस नकार दिला होता कोर्टाने. एक लक्षात घ्या की याचिका अनेक दाखल होतात, परंतु तुम्ही काय सबस्टन्स घेऊन कोर्टाकडे चाललात त्याच्यावर आधारित न्यायालयाला विचार करावा लागतो. आता आमची याचिका कळते समजते नाही आहे. आमच्याकडे आम्ही एफआयआर जोडले त्यांच्या पूर्व पार्श्वभूमीचे, आम्ही तक्रारी जोडल्यात, फोटोग्राफ्स जोडलेत, त्यांचे स्टेटमेंट जोडलेत, त्यांचे लाईव्ह स्टेटमेंट तुम्हा चॅनलवाल्यांनीच जे तुम्ही दाखवत असता त्याच्या आता फार सोपं झालं, लिंक सुद्धा टाकली आम्ही.